नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे छान असे रव्याचे आप्पे। एकदम लुसलुशीत मऊ असे आप्पे मी बनवणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघा। चला तर मग आपण बनवूया छान असं चटणी सोबत रव्याचे आप्पे। आपल्याला आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य, 1 वाटी मी रवा घेतलाय, त्यात अर्धा वाटी आपल्याला दही घालायचे। इथं कोबी बारीक कापून घेतलेली आहे आणि शिमला मिरची बारीक कापून घेतलेली, थोडंसं गाजर बारीक कापून घेतलेलं, हिरवी मिरचीचे काप केलेले आणि इथं मी ओला वाटाणा थोडासा मॅश करून घेतलाय, मोहरी, जिरे, तेल आणि चवीप्रमाणे मीठ। रवा घ्यायचा आहे, पहिले 1 वाटी रवा आहे आणि यात अर्धा वाटी दही घ्यायचे आपल्याला। छान असं हे मिक्स करून घ्यायचे। आता आपण यात थोडंसं पाणी घालायचे। बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला आप्प्यांसाठी, खूप जाड रवा नाही घ्यायचा आहे। जाड रवा असेल तर तुम्ही थोडासा मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता। आपल्याला पाणी किती हवंय त्याप्रमाणे पाणी ॲड करत चालायचे। हे तयार झाले। आपण आता याच्यात ज्या भाज्या घालायच्या त्या थोड्या वाफून घेऊया। तेल तापले, आता थोडी मोहरी घालूया, थोडेसे जिरे, हिरवी मिरची, कोबी आणि शिमला मिरची, वाटाणा, हे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। थोडंसं गाजर टाकायचं आहे आपल्याला, जास्त नाही। तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता किंवा नाही पण। हे बघा, मस्त आपल्या भाज्या शिजल्या आहेत। आता आपण या काढून घेऊया। मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। मीठ घालूया, चवीनुसार मीठ घालायचे। आता हे आपण 15 मिनिटं भिजून देऊया, 15 ते 20 मिनिटं। तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया। आपल्याला चटणीसाठी लागणारं साहित्य, शेंगदाणे मी इथं भाजून घेतलेले, फुटाणा डाळ घेतलेली आहे, लसणाच्या पाकळ्या घेतल्या मी इथं 4-5, थोडेसे खोबऱ्याचे काप, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर। हे छान असं मिक्सरमधनं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता हे बघा, छान अशी आपली चटणी दळून झाली आहे, मस्त। मी दळतानाच मीठ घातलं होतं। थोडंसं आपल्याला दही ॲड करायचं आहे याच्यामध्ये, 1-2 चमचा। तर मी दही घालते। पुन्हा थोडं आपण मिक्सरमधनं फिरून घेऊया। चटणीसाठी आपल्याला फोडणी तयार करायची आहे। मोहरी घालूया, थोडेसे जिरे, कढीपत्ता,
थोडासा हिंग, एक चिमूटभर. छान अशी आपली फोडणी तयार झाली. आपण आता चटणीमध्ये ओतूया. हे बघा, छान असा आपला रवा भिजलाय. आपण यात थोडंसं आता इनो पावडर घालूया. एक अर्धा चमचा इनो घालायचे. छान असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला. थोडंसं पाणी ॲड करायचं यात. आप्याचं भांडं छान तापले. आपण आता त्यात थोडं थोडं तेल घालूया. प्रत्येक खाच्यात आपल्याला तेल घालायचे. हे बघा, आता एक 5 मिनिटं आपण याला छान वाफवून घेऊया. म्हणजे आपले आप्पे तयार होतील. हे बघा, असे आपल्याला दुसऱ्या साईडनी पण छान असे पलटी मारायचे. हे बघा, अगदी सहज निघतात. दुसऱ्या साईडनी पण छान असे आपल्याला भाजून घ्यायचे. हे बघा, छान असा कलर आलाय आप्यांना. थोडं साईडने आता पुन्हा तेल सोडायचं आहे, कारण आपण दुसऱ्या साईडनी पलटून दिले ना. छान असे दुसऱ्या साईडनी पण ते भाजले गेले पाहिजे. थोडं थोडं तेल सोडायचे साईडने. हे बघा, छान असे आप्पे तयार झाले. आपण काढून घेऊया. हे बघा, छान असे आप्पे तयार झाले, मऊ आणि लुसलुशीत. आता असेच आपण दुसरे पण बनवून घेऊया. हे बघा, आपण दुसऱ्यांदा पण बनवले, छान असे तयार झाले. मस्त फुलले. छान असे आपले रव्याचे आप्पे आणि चटणी तयार झाली आहे. किती झटपट आणि साधी आणि सिंपल रेसिपी आहे. किती पटकन तयार होते बघा नाश्त्यासाठी. आपल्याकडे कोणी पाहुणे आले तर पाहुण्यांसाठी अगदी अर्धा तास पण नाही लागत. इतकी पटकन तयार होते ही रेसिपी. तर घरी नक्की ट्राय करा तुम्ही. मुलांनाही खूप आवडेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय मला कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.
भेटू आपण अशाच एक छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.